नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या विमानाचा बारामती येथे मोठा अपघात झाल्याची माहिती समोर येते. अजित पवार विमानानं मुंबईहून बारामतीला आले होते, मात्र विमानाचं लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येते. यामध्ये अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती DGCAनं दिलेली आहे. या अपघाताची माहिती देत असताना अजित पवार यांच्यासह 3 जणांचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं गेलंय. या घटनेमध्ये दोन्ही वैमानिकांचाही मृत्यू झाल्याचं समोर आलंय. NIAनं अपघातस्थळाचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत. विमान उतरत असताना एका शेतात ते कोसळल्याचं दिसतंय. यामुळे परिसरामध्ये काही काळ धुराचे लोट दिसत होते. सदर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आलं, मात्र अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये सर्वांचा मृत्यू जागीच झाल्याचं सांगण्यात आलंय. सदर विमान हे VSR कंपनीचं खाजगी विमान होतं. यामध्ये एकूण 5 प्रवाशांची नावं समोर आली आहेत. अजित पवार यांच्यासह मुंबई PSO विदीप जाधव, वैमानिक कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, फ्लाईट अटेंडंट पिक्की माळी यांची माहिती समोर आली. मुंबईतून सकाळी 8:10 टेक ऑफ या विमानानं घेतलं होतं, तर बारामतीमध्ये ते 8:50 लँड होणार होतं. परंतु त्याआधीच विमान क्रॅश झालेलं आहे आणि त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झालेला आहे. तर मग मित्रांनो, सर्व स्तरांमधनं त्यांना आदरांजली वाहिली जाते. तर मग मित्रांनो, महाराष्ट्रासाठी हा नक्कीच एक काळा दिवस म्हणावा लागेल. तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.